महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख हे निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ते इतिहास रचतील असा मला आत्मविश्वास आहे। महाराष्ट्रामध्ये 17 जागांपैकी काही जागा बिनविरोध महायुतीनं जिंकल्या। मला असं वाटतं त्याचं काही फार कौतुक आहे असं मी समजत नाही। याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड भेद आणि अनेक तंत्र उपयोगात आणले आणि मला असं वाटतं खरं म्हणजे निवडणुका त्यांनी होऊ दिल्या पाहिजे होत्या। निवडणुका लोकशाहीचा आत्मा आहे आणि निवडणुकात जर सत्ताधारी होऊ देणार नसतील तर लोकशाही जिवंत राहणार नाही। प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आणि प्रत्येक मतदाराला सदसद विवेक बुद्धी आहे। सगळंच काही आकड्यावर होतं असं नाही। त्यामुळं म्हणजे आकडा हा जो काही शब्दप्रयोग अलीकडं जे प्रचलित होत चाललेला आहे, मतदारांचा अवमान करणारा आहे तो। मतदानाचा किमान अवमान होणार नाही असं तरी आपण वागलं पाहिजे। या निवडणुकीमध्ये काल केलेला आहे की सत्तेचा मोठा घोडेबाजार चालू आहे। पैसे घेतले जाते तुम्हाला तर आता महेश देशमुखांचं कौतुक करावं लागेल कारण ते निवडणूक लढतायत। उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही त्यांनी। असेच लढवय्ये इतिहास घडवतात। मला असं वाटतं की धाराशिव, लातूर, बीड इथे खरंच जो लढतोय आपल्या भागासाठी त्याच्या मागं मतदार उभे राहतील अशी मला खात्री आहे। सुप्रिया सुळेंनी ज्या पारदर्शकतेबद्दल वक्तव्य केलेलं आहे, कायदा आणण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे, त्याचं मी स्वागत करतो। थँक्यू।